अलीकडील काळात जागतिक पर्यावरण हा वेगाने महत्त्वाचा ठरू पाहत असलेल्या एक पर्यावरणाचा घटक आहे. भारतीय कंपन्या या जागतिक परिस्थितीचा विचार करून अधिक कार्यक्षम बनू लागल्याचे श्रेय उदारीकरणाला द्यायला हवे. व्यवसाय संस्थेच्या बाहेरील संस्थेच्या कामकाजावर परिणाम करणाऱ्या घटकांचा समावेश सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरणावर होतो. या संस्थाबाह्य घटकांमध्ये लोकांची कामं करण्याची व संपत्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कुटुंबातील भूमिका, शिक्षण, नीतिमूल्य इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारे व्यवसाय हे तंत्रज्ञान, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, जागतिक आणि नैसर्गिक घटकांच्या सान्निध्यात कार्यरत असते. व्यावसायिक संघटनांना त्यांचे व्यावसायिक पर्यावरण व त्यातील होणारे बदल समजून घेणे आवश्यक आहे. व्यावसायिक संस्था ज्यांना त्यांचे पर्यावरण माहीत आहे व त्याचप्रमाणे व्यवसायात बदल स्वीकारण्यास ज्या तयार आहेत, अशा संस्था यशस्वी ठरू शकतात. पर्यावरण व्यवसायात यशस्वी होण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात. पर्यावरणाबाबत जागरूकता व्यवसाय संघटनांना अशा संधींचा फायदा करून घेण्यास मदतच करतात. पर्यावरणाची जागरूकता संघटनांना वेगवेगळे धोके ओळखण्यास मदत करते आणि पूर्वसूचना देण्याचे काम करते. आजचे व्यावसायिक पर्यावरण जलद गतीने होणाऱ्या बदलांमुळे गतिमान बनले आहे. बाजारपेठेची गोंधळलेली अवस्था, कमी विश्वासार्हतेची प्रत, जास्त मागणी करणारे ग्राहक, तीव्र प्रचंड जागतिक स्पर्धा हे आजच्या व्यावसायिक पर्यावरणाची प्रतिमा आहे. ज्या संघटना पर्यावरणावर सतत नजर ठेवून असतात आणि त्याप्रमाणे व्यावसायिक कामकाजात बदल स्वीकारीत असतात, त्या संघटना वर्तमान काळात त्यांच्या कामात लक्षणीय सुधारणा तर करतातच, परंतु पुढील अनेक वर्ष स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत देखील टिकाव धरून राहण्यात यशस्वी ठरतात. देशाचा संभवनीय आर्थिक विकास देशाची आर्थिक स्थिती निश्चित करतो. देशाच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम व्यावसायिक कामकाजावर होत असतो. तंत्रज्ञानाचा प्रभाव नेहमीच समाज जीवनावर पडतो. तंत्रज्ञानातील विकासामुळे समाजावर दूरगामी परिणाम होतात. प्रत्येक व्यक्ती व समाजाचे जीवनच बदलून जाते. तंत्रज्ञानामुळे लागलेल्या नव्या शोधांचा उपयोग करून नव्या वस्तू व सेवांची निर्मिती करून ती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम व्यावसायिक करतात. तंत्रज्ञानातील नव्या शोधांचे रूपांतर उपयोगी वस्तू व सेवांमध्ये कसे करता येईल यासाठी आवश्यक ती साधनसामग्री गोळा करून ती उत्पादने बनविण्यासाठी व्यवसाय संस्थांचे व्यवस्थापक नेहमीच प्रयत्नशील असतात. तंत्रज्ञानामुळे एका सुखासीन समाज व्यवस्थेची निर्मिती झाली आहे. या समाजातील व्यक्तींना नेहमीच नव्या वस्तू व सेवा हव्या असतात. यामुळे नवनवी उत्पादने जी प्रदूषणमुक्त, दर्जेदार, सुरक्षित आणि अधिक आरामदायी असतील अशी उत्पादने तयार करण्याकडे व्यवसाय संस्थांचा कल असतो.